सुप्रभात. सुप्रभात. पार्थ, तुझं नाव चेंज करतोस का? मला माहित नाही कुठे. कुठं काय दिसतं? आई किंवा बाबांना सांगतोस करायला? ओवी आहे ना? हा, ठीक आहे. पकडलं नाही पकडलं. पकड. विशाखा म्हणून कोण जॉईन झालंय? अन्वेषा, ओके, माझं नाव दिसतंय का? हो हो, मी करते. हा. सुप्रभात रेवती मॅडम. सुप्रभात स्नेहा मॅडम. सगळ्यांनी सराव केला का वाचनाचा? हो. कुठे आहेत बाकीचे तुमचे मित्र मैत्रिणी? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. कडेवर घेतो. ये कबूतर दाखवतो. ये कबूतर दाखवतो. ये 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 ये. कबूतर म्यूट व्हा सगळे. मी प्रार्थना लावतीये. सगळ्यांनी हात जोडून बसायचंय. म्यूट व्हा. मोबाईल जातोय. चला हात जोडा. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. मला इथं पण जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एकनिष्ठा
पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना चला, तर सगळ्यांनी वाचनाचा सराव केलाय ना? चला आता unmute करा सगळे. किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो शाबास. सुंदर चांदणे सुंदर चांदण्या. चांदण्या वाच वाच पुढे ओवी छान वाचतेस पुढे काय आहे? चांदण्यानंतर चांदण्या तो काय पुढचा शब्द? सं हा, सं चंद्र. चंद्र चंद्र आ हा, पुढे चांदण्या चांदणे. चांदणे सुंदर हा, उदे पडे. पडे त्याचे त्याचे. त्याची त्याची त्याचे छान ते छान एका आहे ना. हा, पुढे सुंदर हम्म झाडी सुंदर पाखरे. पाखरे किती गाय का बघ काय आहे? गोड गोड. बरोबर, गोड. ड आहे ना तो. करे हम्म गाणे हम्म गातात गाती. गा ती. बरोबर. सुंदर वेली वेलींचे हा वेलींची हा सुंदर ही फुले हम्म तीशी तशी. तशी हम्म
आम्ही मुले हे देवा तिची तुझी, देवा तुझी. ओके, छान प्रयत्न केलास, शाबास. खूप छान ओळी. अजून कोणी कोणी सराव केला वाचायचा? कोणी सराव केलाय सांगा? कोण म्हणणार आहे आता नेक्स्ट? प्रिशाने केला. बर, प्रिशा पण म्हणणार आहे. तुम्हाला काही अडतात का शब्द सांगा, मी तुम्हाला लिहून दाखवते. ओके. देवा तुझी किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, काय आहे पुढं? सूर. आपल्याला प्रकाश कोण देतो प्रिशा? सूर्य सूर्य. बरोबर. सूर्य देतो. छान. सुंदर चांदणा, चंद्र हे सुंदर. हा आहे का? हे आहे बघ. चंद्र. चंद्र हे का? हा बरोबर. हा सुंदर चांदणे सुंदर त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. शाबास, छान. खूप छान. विराज, तुझा हँड रेज दिसतोय. म्हणतोस का विराज तू? विराज जरा मागे जा तू, तुझं तोंड खाली येतंय, मला दिसत नाहीये. जरा मागे हो. हा, ओके. म्हण. म्यूट आहेस तू विराज. होतोयस का? हा, म्हण. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे, सुंदर आहे ना तो? पाखरे किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलांची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले, देवा तुझी.
शाबास, छान. झालं. पार्थ. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चांदण्या, चंद्र सुंदर, चांदणे सुंदर, पडे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आणि मोले देवा तुझी. खूप व्हेरी गुड, छान छान पार्थ. छान. मस्त. आणि कोण म्हणणार आहे? कोणाचा हँड रेज आहे वाटतं कोणाचा तरी. ओजस्वी आहे, ओजस्वीचा आहे. ओजस्वीचा आहे. बरं म्हण ओजस्वी. पण देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चांदण्या, सूर्य हा चंद्र आहे ना का सूर्य आहे? चंद्र, हा. चंद्र हा सुंदर चांद चांदणे सुंदर पडे त्याचे सुंदर हा ही सुंदर ही झाडे सुंदर ही सुंदर पाखरे किती गोड भरे गाणे गाती, सुंदर वेल्या काय आहे बघ पुढे? वेलींची सुंदर हा हे फुले, ही आहे का हे आहे बघ? ही ही फुले तुझी मुले, तशी मध्ये काय आहे तशी आणि मुलीच्या? आम्ही मुले देवा किती देवा तुझी. तुझी. काय लिहिलंय बघायचं. आ आहे, काही आहे, सगळ्यांनाच सांगतेय मी. ठीक आहे, बघायचं काय आहे. ही आहे का, हा आहे का, हू आहे. ओके, शाबास, छान. खूप छान ओजस्वी. आता कोण? राजविका म्हणणार आहेस? कोणाकडे तरी बघतीये म्हणू का म्हणून. म्हण राजविका, काही हरकत नाही. मदत करतो की आम्ही दोघी. आपण सगळं मिळूनच शिकणार आहोत ना. चल राजविका म्हण बरं. अन्वेषा. काय झालं राजविका? होत नाहीये अनम्यूट? पुढच्या रविवारी करते. का ग पुढच्या वर्गात का म्हणतेस? नाही केला सराव? बरं ठीक आहे. मृण्मयी म्हणतेस? मी पुढच्या वेळेस करणार. त्यावेळेस करणार. बरं ठीक आहे. बरोबर. बरं, आपण आता मग नवीन शिकूया का काहीतरी आज? की कवितेचा सराव परत करा तुम्ही आठवड्यात. ठीक आहे, सगळ्यांनी आपल्या पुस्तकातलं पान नंबर 20. 20 म्हणजे किती? कोण सांगतंय आता मला?
मराठीत सांगणार. 20 म्हणजे 20. सगळ्यांनी उघडा बरं 20 नंबर पान पुस्तकातलं. दिसतंय सगळ्यांना? मी सगळ्यांकडे आहे का प्रिंट आउट? स्पॉटलाइट करते, नाही तर मला आहे का सगळ्यांकडे पुस्तक हे? पान नंबर 20. नाही तर मी स्पॉटलाइट करते. मला कोणाकडे नसेल तरी पॅराग्राफ आहे. काय PDF आहे, प्रिंट आउट आहे? आहे ना. मग 20 नंबरचं पान काढ, हे वालं भाज्यांचं. काय नाव आहे बघा? नाव काय आहे सांगा या धड्याचं. कोण वाचून दाखवतंय मला नाव? हा जेवण. ओके. नाव काय आहे? भाज्यांचे भांडण, आजीचे जेवण. बघूया आपण हा धडा शिकूया. चालेल ना? मग आता काय दिसतंय चित्रात? मॅडम कोण आमच्याकडे वाचतंय? आज पुस्तक नाहीये, आम्ही गावी आलोय. अच्छा, मग ठीक आहे. मी शेअर करते माझं स्क्रीन आणि स्पॉटलाइट करते, म्हणजे हो चालेल चालेल. दिसतंय का सांगा फक्त. हो हो. ओके. नाही हे दिसत. दिसते दिसते. नाही हे आहे ना. माझ्याकडे पण PDF आहे. ठीक आहे, हे ठीक आहे. आहे बघा, हे बघितलं ना की आहे. नाहीतर मी फोटो पाठवू का ग्रुपवर? हो हो, फोटो पाठवा प्लीज. हा, मी एकच पाठवते मिनिट. फोटो हा, ग्रुपवरती. पाठवता का? ओके, ठीक आहे. बरं, ठीक आहे. आपण सुरू करूया. पहिली ओळ कोण वाचून दाखवतंय मला? हर्षिता आणि शार्दूल आहेत का? मी हर्षिता नाही वाचून आलीस? दाखवते. कोण वाचतंय? हर्षिता, शार्दूल? ओवी वाचून दाखव. ओवी ओवी वाचून वाचून दाखव. दाखव. बरोबर. हा, वाच. काय आहे? एक होती आजी. आजी, बरोबर. मग आजी कसं लिहायचं? कोण सांगतंय? कोण म्हणतंय कसं लिहायचं? आजी. हा, आणि जी ला असं. जीला पण मात्रा कुठली? ऱ्हस्व का दीर्घ? होती असं लिहायचं आजी. एक दिवशी ही ऱ्हस्व का दीर्घ आहे? कोण सांगेल मला? मी लिहितेय इथे, मला सांगा कसं लिहायचं. मला येत नाही, सांगा. आ आणि पुढं काय? जी. ओवी, अजून जरा जवळ आणतेस, मला दिसत नाहीये. जरा खाली घे. हा, बरोबर बरोबर. बरोबर लिहिलंय सोवी. सर्वांनी लिहायचा सराव करा, मॅडम दाखवतायत तसं. जी. जला दीर्घ मात्रा द्यायची, वेलांटी. आजी. शाबास. आता ईशा, पुढचं वाक्य वाच. कुठे लिहायचं असतं आजी? PDF मध्ये. तू तिथे पण लिहू शकतेस तुझ्या पुस्तकामध्ये, किंवा तू वेगळ्या वहीमध्ये सुद्धा तेवढे शब्द लिहू शकतेस. फक्त पूर्ण वाक्य नाही लिहिलं तरी चालेल. हा, मी पुढचं वाक्य दाखवतीये. प्रिशा, म्हण पुढचं पुढचं वाक्य. चला प्रिशा, तू म्यूट आहेस. प्रिशा, एक मिनिट अनम्यूट कर. हा, एक वाचा. दिवशी एक दिवशी एका पुढे काय आहे बघ, नीट बघ. एक होती. नाही नाही, एक होती आजी, ठीक आहे. त्याच्या पुढे बघ काय आहे वाक्य. एक ती एक आहे का? एकच्या वर काय आहे? क च्या वर काय आहे? आगी झाली. नाही, आजीच्या पुढे शब्द आहे ना तो. ए नंतर पुढे काय आहे? क च्या वर एक क च्या वर एक काहीतरी मात्रा आहे आहे ना. ना. एका का? एका नाही होत. ते काय होतं सांग? क च्या शेजारी असेल तर एका, आणि वर असेल तर काय असतं सांग बर. अ आ ई आठव जर आपण शिकलेलो. म्हण क का, म्हण तुला आठवेल. को
मग ह्यातलं काय येते का की कुकू मधलं काय आहे नक्की याच्यात? ही कुठली मात्रा आहे? ए एक के, एक के आहे ना वरती, एक एक के. हा दिवशी हा. बॅग बॅग नाही, मराठीत काय म्हणतात त्याला? पिशवी काय म्हणतात, कोण सांगतंय? पिशवी. पिशवी बरोबर, बरोबर. पिशवी. कसं लिहायचं बघा आता सगळ्यांनी लक्ष देऊन. पिशवी कसं लिहायचं बघा. पीला रस्व मात्रा, पी प ना रस्व मात्रा. श, फर्स्ट स्टँडिंग लाईन. शाळेतला. प. पी श आणि वी. पी श वी. पी सगळं श पाहिजे. वी. आवाज लिहिते का श बघा. वी. कळलं सगळ्यांना कसं लिहायचं? हा पी श वी, पिशवी. लिहा बरं सर्वांनी. शार्दूल, अन्वेषा, तुमचा कॅमेरा ऑन करा. साध्या जमताय लिहायला? कुठे गायब होती सणी मागच्या वर्गात? मॅम माझ्याकडे आहे काय आता होतं? पिशवी. लेसन अच्छा, लेसन. लेसन. अच्छा, मला वाटलं पिशवीच आहे की काय. ओके, बर. हा, पिशवी झालं सगळ्यांचं लिहून? विराज लिहिलंस का? राजवी का जमतंय? पिशवी. एका दिवशी हा, पिशवी पुढे वाच. हा, झालं? बरं बरं. बर. पुढचं बरं पुढचं प्रिशा वाच. वाच बरं पुढचं. नंतर काय पुढे प्रिशा? घेऊन हा, घेऊन शाबास. मी घेऊन ती हा, गेली हा. गेली. पुढे. हा, बरोबर. बाजारात. शाबास. थांब आता पुढचं आपण वेगळ्या कोणाला तरी वाचायला सांगूया. ओके. बर. साध्या वाचतेस का तू? पुढचं वाक्य वाच सध्या. तुझ्याकडे पुस्तक नाहीये? आहे ना, मग वाच त्यातली पुढची ओळ वाच, काय आहे? तुझा आवाज येत नाहीये साध्या. पुस्तक नाहीये. मी आताच फोटो पाठवलाय. तू पण ठीक आहे, व्हॉट्सअपवर मृण्मयी वाचते. फोटो बघायला सांगा आईला एकदा. आपण ठीक आहे, तर पुढचं वाक्य ओजस्वीचा तुला हँड देतो. रेज आहे. हा, ओजस्वी. तोपर्यंत ओजस्वी वाचते. ओजस्वी वाच ओजस्वी. वाच पुढे. पुढे काय आहे? मी दाखवते. तिने भाज्या नाही, एक शब्द आहे ना त्याच्या आधी. उजवीकडचा एक शब्द आहे, विसरलीस? पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द बघ. पिशवीच्या नंतर बाजार 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 बाजारातून. बाजारातून हा, तिने तिने भाज्या आणल्या बरोबर. आणि स्वयंपाक हा, एक एका काय आहे त्याच्यात? एका कशात पुढे. ठेवल्या? हा, टोपली. सांगायचे का? शाबास. शाबास. आता मी आता दाखवते ओजस्वीनी एकदम अवघड शब्द वाचला बरं. मस्त वाचला. स्वयंपाक घरात. बरोबर. खूप छान शाबास. वाचला. सगळ्यांनी प्रयत्न करा वाचायचा. आता मी शब्द लिहिते. भाज्या ना, आणि हे पण बरोबर. ती भाजी नाही म्हणली, ती भाज्या म्हणली. का म्हणली असेल सांगा? भाज्या. खूप साऱ्या होत्या. करेक्ट. बरोबर. बरोबर. त्यामुळे आपण काय म्हणतो? भाज्या. छान म्हणलं. ओके. चला लिहा सर्वांनी. शब्द आला पाहिजे आणि य. भाज्या. कसं लिहितात बघ, भाज्या. भाज्या, कारण भरपूर भाज्या आणल्या ना, एक भाजी नाही आणली आहे आजीनी, हो की नाही? म्हणून भाज्या. याला काय म्हणतात? अनेक वचन.
आपण खातो एक चॉकलेट पण आपल्याला हवी असतात खूप चॉकलेट्स, बरोबर? तसं आहे हे, एक भाजी खूप भाज्या, हो की नाही? जमलं सगळ्यांना भाज्या लिहायला? हो. प्रयत्न करा. कोणाला जमलं नसेल तर हो सांगा परत मला. लिहून मी परत लिहून दाखवते इथे, बघा सगळ्यांनी कसं लिहायचं. आधी भ ला काना भा, भा लिहिल्यावर ज अर्धा आणि त्याला य जोडायचा, भाज्या. आपण उच्चारताना पण तसंच उच्चारतोय की नाही? आधी भाज्या, य आला की नाही? छान ओवी, दिसलं. ह्याचा नंतर फोटो पाठवा मला, कारण कॅमेरा तेवढं नीट दिसत नाही, पण फोटो पाठवा. मृण्मयी, ओके? पार्थ, लिहिलं ना तुम्ही? भाज्या जमलं सगळ्यांना? गुड, हो. शाबास. ठीक आहे. आता भाज्या झालं, मग पुढे काय आहे? पुढचा शब्द कुठला होता? टोपली. टोपलीत. टोपलीत. मॅम टोपीत. टोपीत. माझं लिहून नव्हतं झालं भाज्या. टोपली. नव्हतं झालं का? टोपली. परत लिहिते मी, हे बघा, भाज्या. टोपली. दिसलं? भाज्या. टोपली. झालं. झालं? शाबास. टोपली. टोपलीत लिहूया, टोपलीत. कसं लिहायचं? ट. टो कसा लिहायचा? एक काना आणि वर एक मात्रा. टो प लीत, लीची मात्रा दीर्घ, वेलांटी म्हणतात त्याला, लीत. टोपलीत. टोपलीत भरून ठेवल्या. चला लिहा बरं सर्वांनी. टोपलीत. टोपलीत. झालं की सांगा मला. झालं. झालं. सगळ्यांचं झालं? राहिलंय का कुणाचं? झालं. झालं? ओके. नाही झालं. नाही झालं? लिहा टो लिहा, आरामात टोच लिहा. पुसला होता मी, फक्त टो लिहिते परत. वांग. टोपलीत. झालं? चला पुढे. मी सगळे शब्द पाठवणार आहे मी ग्रुपवर, आपला वर्ग झाल्यावर, ठीक आहे? कोणाचं काही राहिलं असेल तर बघून लिहा परत. ओके? टोपलीत झालं. अन्वेषा, पुढचं वाक्य वाच. अन्वेषा नाहीये का मीटिंग मध्ये? आहे ना. माझ्याकडे बुक नाहीये. दाखवते ना तुम्ही. सापडत नाहीये. ठीक आहे, मी ठीक आहे दाखवते. ठीक आहे. मॅडम दाखवतात तसं वाच. वाच. हे बघ इथून वाच. ठेवल्याच्या नंतर पासून वाचायचंय तुला. इथून. नाही दिसत मॅम. व्हॉट्सअप वर ना मी फोटो पाठवलाय, तर आईला सांग एकदा उघडायला. बर ठीक आहे. तोपर्यंत कोणीतरी दुसरं वाचेल, वेगळं मग वाच. आपण पुन्हा शार्दूल येऊ वाचतेस तू? अन्वेषाकडे. कोण म्हणते? मी. शार्दूल वाचतेस? आज पण नाहीये का हर्षिता? नाही, त्यांचा मेसेज आलाय, परीक्षा आहे तिची, अच्छा, त्यामुळे. हा, बघितला नाही मेसेज. बरं ठीक आहे. आता कोण आहे अजून? श्रियान, तू ट्रॅव्हल करतोयस वाटतं. अजून कोण आहे? मृण्मयी वाचतेस का?
बघ प्रयत्न कर. माझ्याकडे नाहीये. नाहीये पण मी पाठवलाय आता फोटो. बघ इथून वाचता येते का? बघ तुला दिसतंय का? इकडे घ्यायची तुम्ही तिकडे घालवायला गाडी. हे काय आहे? हे बघ मी दाखवती पण आहे. भाज्या भाज्या नाही नाही हे भाज्यांचं खालचं काय आहे शब्द? आजी आजी आजी. बरोबर. पुढं नंतर काय? आजी बाहेर बाहेर. बरोबर. पिशवी. रेशमी नाही ते झालं भाज्या. वाक्य. पुढचं त्याच्या पुढचं वाक्य म्हणायचंय. हे आजी बाहेर हे वाला वाक्य म्हणायचंय तुला. रीड करते का? येतंय का मृण्मयी? बर ठीक आहे. हे रीड करते का? शार्दूल रीड येतंय का करते तुला? का मी? काहीच नाही. बरं आता कोण म्हणते? प्रिशा तूच म्हणतेस का? ठीक आहे. म्हण. ना ठेवल्यानंतर टोपलीत भरून ठेवल्या. पुढचं वाक्य काय? आजी आजी हम्म बाहेर हा जातात हा टोपलीतून हम्म व- बाहेर हा पडले हा हा एक वांग. शाब्बास. वांगे. शाब्बास. वांग कसं लिहायचं? कोण दाखवतंय? कसं लिहायचं वांग? सांगा मला. गणपतीचं. सांग कसं लिहायचं? कोण वांग. सांगतंय? मला येत नाही लिहिता. कोणतरी शिकवा की मला. मदत करा बरं मॅडमला. कसं कोणीतरी कोण लिहायचं करणार? लेखानं सांगा. टिंब वांग कसं लिहायचं? शाब्बास. कोण सांगतंय? टिंब हा पुढं अनुस्वार ग नको अनुस्वार. वांग एवढंच ठीक आहे. वांग वांग किंवा वांगे म्हणू शकतो. वांगे. एक वांगे खाली पडले. वांगे का वांग. वांग लिहायचं असेल तर ग वर अनुस्वार. वांगे म्हणले तर वांगे. एक असेल तर वांग. एक वांग. वांग. ठीक आहे. झालं? नाही. लिहा मग. झालं? आपल्याला कच्या मध्ये पण डॉट द्यायचा आहे. हो देऊ शकतो आपण. वांग किंवा वांगे पण म्हणतात. आपण बोली भाषेत वांग म्हणतो म्हणून ग वर अनुस्वार येतो. ओके. वांग. खरं तो ग पूर्ण आहे पण देऊ शकतो. वांगे लिहिलं तरी चालतं. एक पडले एक वांगे पण चालतं. ओके. बोली भाषा असते आपली आणि एक लेखी भाषा असते. पुढे कोण वाचतंय? मीच वाचू? शार्दूल का गप्प आहे? ओजस्वी वाच. मी वाच ओजस्वी.
मी हम्म नाही, त्या वांगाच्या पुढे काय आहे? वांगाच्या पुढे काय आहे? पुढे काय ते आहे ते वांगाच्या? ते हा, ते म्हणाले हम्म मी हम्म आहे हम्म तुमचा हम्म राजा. हम्म तुम्ही हम्म माझे हम्म आ- ऐका हम्म ऐकायचे हा, बरोबर. तुम ऐकायचे नंतर तुम फुल स्टॉप आहे ना, हा त्याला म्हणायचं ऐकायचे. मी तो काय म्हणला, मी तुमचा राजा आहे, तुम्ही माझे ऐकायचे. तो सांगतोय, वांग सांगतोय सगळ्यांना. ओके, हा पुढे वाच. तो तोच हम्म काय, कुठली भाजी येते? भोपळा भोपळा, हा बरोबर. छान. भोपळा काय म्हणाला भोपळा? म्हणाला हम्म मी भोपळा काय म्हणतो होतो? हा हम्म आहे हम्म महा ह काय झालं ओजस्वी? मोठा आहे. आहे हम्म म्हणून म्हणून मीच हा आहे राजा. हा, बरोबर. भोपळा सोप्पा शब्द आहे. चला ट्राय करा, लिहायचा प्रयत्न करा. हो प आणि ळ कसा लिहितात? मला शिकवा ना, ळ कसा लिहितात? ळळ बाळाचं हो पण लिहायचा कसा? कसं आणि त्याला लिहायचं? कान सांगा आहे. मला. कसं लिहायचं? 2 0 0 दोन शून्य शून्य, बरं. आणि मग पुढे असं असं लिहितात का? नाही ना, असं हे बरोबर आहे का मी लिहिलेलं? नाही नाही नाही. बरोबर आहे. दिसत नाही. का नाही का नाहीये बरोबर हे? तो तो कन्नडा आहे ना. तो कन्नडा ह ना. कन्नडा बरोबर. मराठीचं लाईन काय? ळ. लाईनचा भोपळा. छान. भोपळा. लिहा बरं सर्वांनी. विराज लिहितोयस ना? लिहायचं असतं. भोपळे भोपळा. काय ग? असं लिहायचं असं दाखवते ती. हो हो अच्छा. तो बर बर. कॅमेरा समोर छोटी आणतीये दाखवायला. चला. अच्छा. हा, काय म्हणतोस तुला पार्थ? म्हणायचंय का? मी मानू शकतो. हो हो म्हण ना. हा, म्हण पण ना. सर्वांचं लिहून झालंय का? लिहून झालं की काय लिहिलं तो? ओके. असं लिहायचं असतं. हो छान हो आहे. हो छान. हो हो. थँक्यू, मी करेक्ट केलं. भोपळा हा. दुखतो म्हणू का काय ते झालं सगळ्यांचं? पहिले ते चला, म्हण पाच पुढचं वाक्य. टोमॅटो चिडून चिडून म्हणाले म्हणाले नाहीच मुळी हा मी मी आहे लालीलाल हम्म मी मीच आहे राजा. छान. शाबास. पुढे पुढचं पण वाच. मग आपण 2 वाक्यांचं मिळून लिहूया 2 शब्द. पुढचं पण वाच. कांदा म्हणाला हा माझे हम्म, ऐका हा स्टूवर सर्व 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 भाज्या हा हम्म, करणार
करणारा बरोबर. राजा. ते कांदा काय म्हणतोय टोमॅटोला? हे बघ, हे सर्व वाचत भाज्या वाचलं तर चवदार करणारा मीच आहे राजा. हे बघ, पण टोमॅटो हे काय शब्द वाच. म्हणतोय? मी लाले लाल आहे आणि मीच राजा आहे. हे बघ, त्यांची भांडण आहेत ना, आता भांडण आहे ना लक्ष भाज्यांचं. लक्ष प्रत्येकाला दे वाटतंय की तोच राजा आहे. वांग म्हणतो मीच राजा आहे, भोपळा म्हणतो मीच राजा आहे, टोमॅटो म्हणतो मीच राजा आहे. पण कांद्याचं काय? मी सगळ्याला चवदार करतो म्हणून मी राजा आहे. हो की नाही? असं भांडण चालू आहे भाज्यांचं. कळलं सगळ्यांना? तर कसं लिहायचं आता? पहिला तो शब्द कुठला आहे आपला? सांगा सांगा. पहिला कुठला शब्द लिहायचा आहे? टोमॅटो. 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 बरोबर. तो ओ मॅ 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 कसा लिहायचा? छोटा चंद्र काढायचा. अर्धा चंद्र काढायचा. हा. टोमॅटो. लिहा बरं. टोमॅटो. नेक्स्ट वाला काय? जमलं का बघा सगळ्यांना लिहायला? झालं लिहून? ओवी, विराज, ओजस्वी बरं लिहितायत. झालं? साध्या लिहिताय का अजून? आजीविकाचं झालं. मृण्मयी झालं? हो. ओके, चला मग पुढचा शब्द कुठला आहे? कांदा. 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 कोण सांगणार बरं कसं मला लिहायचं? सांगा, आता मला येत नाही लिहिता, सांगा. बोलाय कानका वर अनुस्वार. हा, पुढे डोले काना दा. शाबास. ला काना दा. बरोबर. आलं बाबा मला लिहिता. तुमच्यामुळे मॅडमला जमतंय बरं लिहायला आता. हो ना, किती छान शिकवलं मला, म्हणून आलं मला लिहिता बघा. चला आता तुम्ही पण लिहा बरं. कांदा. ओवी लिही हेअरस्टाईल अगं. करते ती. मला नंतर करून दाखवा केसांची हेअरस्टाईल. आता लिही. कांदा. शार्दूल लिहितोयस ना तू? शार्दूल आज फार शांत आहे. तो ताई नसली की शांत असतो वाटतं. अरे तुलाच शिकायचंय, ताईला कोण शिकवणार मग? हो की नाही? शार्दूल सांगायचं बरं आता ताईला, तिची परीक्षा ताईला झाली की. शिकव, कारण ताईचा बुडलाय ना वर्ग, मागचा पण बुडला होता. हो की नाही? तूच शिकवायला पाहिजे ताईला आता. झालं का सगळ्यांचं कांदा लिहून? चला साध्या झालं का तुझं? अन्वेषा झालं का ग? झालं. बर. तर आपण काय करूया, आज धडे इथेच थांबूया. आपल्याला आकड्यांची पण उजळणी करायची ना. पुढच्या वर्गात बघूया भांडण कसं सोडवलंय त्याचं. ठीक आहे? आता उरलेला अर्धा धडा पुढच्या वर्गात. अर्धा धडा पुढच्या वर्गात घेऊया आपण. स्पॉटलाइट काढते. आपल्याला सगळ्यांना आता काय करायचंय? सांगा काय सांगा. करायचंय? कोण साध्या सांगतंय? सांग बरं. काय करायचं त्याला आता? खेळायला जायचंय वाटतं. साध्याला रविवार एन्जॉय करायचा आहे. 15 मिनिटं आपण पहिले अंकांची उजळणी करूयात, मग तुम्ही मोकळे आणि मी पण मोकळी. चला अनम्यूट करा बरं सगळ्यांनी. सगळ्यांनी अनम्यूट व्हायचं. पार्थ अनम्यूट हो. मृण्मयी, अन्वेषा, शार्दूल. मॅम मी केसांना हा ऑइल लावलंय. ऑइल लावलंय म्हणून छान सारखं दिसतंय. कशाला खेळायचंय? बरोबर. मी बाहेर जाणार आहे. बाहेर जाणार आहेस? बरोबर. पहिले अनम्यूट करा सर्वांनी. विराज अनम्यूट कर. शार्दूल, ओजस्वी. हो आजीच्या घरी आलीयस? हो तुझी आजी दिसते मला मागे.
छान छान. पार्थ काय म्हणायचंय तुला? आकडे म्हणायचे? 31 to 40 म्हणू शकतो. बरं म्हण. म्हणून दाखव. मी सांगू? 40 म्हणू शकतो. म्हण. कर सुरू. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 39 पुढे 40. खूप छान पार्थ. आता आणि कोणाला म्हणायचंय? प्रिशाने हँड रेस केलाय. म्हणतेस का प्रिशा? हो. म्हण. 31, 33, 32 बेटा, 32. 31, 32, हा 33, 34, 35, हा 36, हा 37, बरोबर. 38, 39, हा 40. वा वा, खूप छान. आता मृण्मयी. आता मृण्मयीने पण हँड रेस केलाय. म्हण मृण्मयी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 29, 30. 19 बेटा, 19, 20. म्हण पुन्हा एकदा 18 नंतर. म्हण. मी म्हणू तुझ्यासोबत. 18, 18, 19, 19, 20. 20, हा आता म्हण 1, तू. 22, 23, 24, 25, हा 26, हा 27, 28, 29, 30. आता पुढे 31, 22, 23, 32. 31 नंतर 32. म्हण. 32, हा 23, 33. 33, हा पुढे 35, 32, मृण्मयी, आपण एक काम करूयात का? तू आणि मी आपण सोबत म्हणू हा, 31 ते 40. म्हणजे मला पण येईल ना. तू एकटी एकटी म्हणतेस, मला येत नाही मग. ठीक आहे. म्हण. 31, 32, 32, 32, 33, 33, 34, 34, 35, 35, 36, 36, 37, 37, 38, 38, 39, 39, 40. 40. बरोबर. खूप छान मृण्मयी. चला आता कोणाची बारी आहे? ओजस्वीने पण हँड रेस केलाय. म्हणतेस का ओजस्वी? म्हण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. खूप छान, खूप छान ओजस्वी. आता राजविका. पण राजविका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 37, 38, 35 नंतर काय येतं? 36,
एकतीस, हा 37, 38, 39, 40. खूप छान राजविका. आणि आता कोण कोण म्हणणार? ओवी. ओवीनी पण हात वर केलाय. बरं म्हण ओवी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ऐक 10. 9 नंतर काय असतं? 10 तर हिंदीत असतं. मराठीत काय म्हणतो आपण? 10, 10. बरोबर. हा, आता पुढे. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 29, ऐ, 19. 19, हा, पुढे 21, ऐ, 19. हे बघ 19 म्हणजे 19. आता पुढे काय येतं त्याच्यात? 20, मग 20 ला तुला काय मराठीत म्हणतात? काय म्हणायचं? 37, 20 बेटा 20. 20. 19 आणि 20. 20, हा, आता पुढे. 21, हा, 22, हा. 23, 24, 25, 26, 27, 28, 39, 29, 30, हा, पुढे. एक, 31, 32, 33, 34, 25, 26, 27, 28. बरं बरं. आता 31 ते 40 ना आपण सोबत म्हणू हा ओवी. ठीक आहे. म्हण 31, 31, 32, 32, 33, 33, 34, 34, 35, 35, 36, 36, 37, 37, 38, 38, 39, 39, 40. 40. हा. बघ आता 20च्या वेळेला तू कसं प्रत्येक आता 35 म्हणालीस तसं 25 म्हणत होतीस. तर प्रत्येक आकड्याच्या जे त्याचं उच्चारण आहे त्याच्यात 20 येतं कारण तो 20च्या नंतरचा आकडा आहे. 30च्या नंतर आपण 30 म्हणायचं. हं. तर तुम्ही सराव करा. हळूहळू जमेल तुम्हाला सर्वांना. हं. खूप छान ओवी. मस्त प्रयत्न केला. मॅम मी प्रॅक्टिसला येणार आहे आज 3 वाजता 3 ला. कसली ग प्रॅक्टिस? गाण्याची. तू गाण्याची. पण येणार आहेस का? हो हो हो. अच्छा अच्छा. अच्छा, माझं सिलेक्शन झालंय ना. झालं का? हो. शाबास. वा वा. ते स्वरसंगम आहे. अच्छा. त्याच्यात लहान मुलांचं आता चिल्ड्रन्स डे स्पेशल ते लहान मुलांनीच गाणी सादर करायचं असं ठरवतायत. ओके. त्याच्यात असे ऑडिओ मागवून घेतले होते हा आणि हा. सिलेक्ट झालं तर आता प्रॅक्टिसला यायचंय. लहान अच्छा. मुलांची गाणी बसवणार आहेत असं. तुम्ही छान, चाललात मग का? भेट. हो, मी, माझी मुलगी पण आहे, माझी भाची हा पण आहे. हा. हं. अरे वा वा. मग ओवी छान आहे का तुझ्यासाठी? मॅडमला भेटशील तू? चालेल, छान. हे बरं आता कोणाची बारी? अन्वेषाने तेच हात ना. वर केलाय. मॅम तुम्ही शिकवणार आहे? मी नाही शिकवणार गाणं. मी गाणं शिकवायला लागले तर तू पळून जाशील ना. नाही का? मी शिकवलं तर पळून जाल तुम्ही सगळे. म्हणून मी नाही शिकवणार आहे. मॅडम मराठीत शिकवतायत सध्या. अजून एक स्नेहा मॅडमच शिकवणार आहेत, माहिती का? एक स्नेहा पाठक मॅडम आणि अपूर्वा जोग मॅडम आहेत, त्या शिकवणार आहेत. ज्यांनी प्रार्थना म्हणली ना, ज्यांच्या आवाजात आपण प्रार्थना ऐकतो, त्या मॅडम शिकवणार आहेत. ओके, चला म्हण अन्वेषा. मजा कर हं, ओवी. 1, चला. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 22, 23, 19 म्हणजे काय? 24. 19 म्हणजे काय सांग बरं मला. इंग्लिश मध्ये काय असतं 19 म्हणजे? 19 है ना? 19. मग त्याच्यानंतर काय येतं? 20. तर त्याला काय म्हणायचं मराठीत? 19 नंतर 20. 20, पण हा. आता पुढे 22, 23, 24, 25, 26,
27, 28, 29, 30. फक्त 20 नंतर तू 22 म्हणालीस ना, तर तू पहिले 21 म्हण, मग 22 म्हणायचं. 21 मग 22. आता पुढे 30च्या पुढे मॅडम बरोबर म्हणशील? बरं माझ्या बरोबर म्हणा आपण सोबत. 31, 31, 32, 32, 33, 33, 34, 34, 35, 35, 35, 35, 36, 36, 37, 37, 38, 38, 39, 39, 40. 40. बरोबर. खूप छान अन्वेषा. आता कोण राहिलंय सांग ना बरं. पार्थ तू राहिलायस का? सियन राहिलाय. विराज पण राहिलाय. सियन पण राहिलाय. पार्थ आणि शार्दूल. कोणी अजून राहिलाय का? श्रियन श्रियान राहिलाय. श्रियान आहे का पण? आहे तो का? लेफ्ट झाला होता मीटिंग. ही इज ट्रॅव्हलिंग. ही इज ट्रॅव्हलिंग पण आता नाहीये ना मीटिंग मध्ये. अगं, हा त्याच्या आईचा मेसेज आलाय की त्याने लीव्ह केलंय. ठीक आहे. आता आपण शार्दूल आहे. शार्दूल शार्दूल म्हणून दाखव बरं एकदा आपले. 5, 6, 7, 8, 9, 10. 10 नाही. हा 11. पुढे 11 नंतर शार्दूल पुढे 12, हम्म? 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हा पुढे 30च्या पुढे 21, म्हण 21, हा पुढे 22, हा 23, 24, 25, 27, 26 बेटा. 25 नंतर 26 पण 26, 26, हा आता म्हण 27, 27, हा पुढे 29, 28, बरोबर. पुढे 39, 29, 29, हा पुढे 30. आता पुढे 30 नंतर माझ्यासोबत म्हणतोस का शार्दूल? आपण सोबत म्हणू हं. 31 ते 40. शार्दूल म्हण 31, 31, हा 32, 32, 33, 33, 34, 34, 35, 35, 36, 36, 37, 37, 38, 38, 39, 39, 40. 40. वा वा. खूप छान शार्दूल. पार्थ, चला पार्थ म्हणून दाखव बरं.
आर्थ म्हणून दाखव, आकडे म्हणून दाखव बरं. पाचचे झाले का म्हणून? नाही वाटतं. झालंय का? बहुतेक झाले. बहुतेक झालंय. बरं विराजचं बाकी आहे, मग विराजच एकटा विराज? बाकी आहे. विराजचं ऐकूयात आपण. हं. विराज म्हण बरं. तुझा आवाज येत नाहीये. एक पुढे. एक हा 2 3 4 5 7 6 7 8 9 10 11 12 13 13 13 14 हा 15 16 17 हा 18 29 19 म्हण. 19 20 हा, पुढे. 20. आता पुढे. 21 हा 22 हा 23 24 25 26 27 28 29 20 नो 30. आता 29 म्हणालास ना, मग पुढे 30. 30 हो, आता पुढे म्हण. 31 31 32 32 33 33 34 34 35 35 36 36 37 27 37 37 38 38 39 39 40. 40 वा, खूप छान विराज. चला, सगळ्यांनी खूप छान अभ्यास केला आज, है ना? मग आता आकड्यांचा खूप सरावाची गरज आहे सगळ्यांनाच. सगळ्यांनी घरी प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला सराव ऑडिओ हवाय करायचा. का? ऑडिओ हवाय ह्याचं आकड्यांचं? पाठवूया का ऑडिओ? ऐकणार सगळे? चालेल, मग आपण पाठवूया मॅडम. ऑडिओ पाठवूया. 1 ते 40. ऑडिओ पाठवूया. म्हणजे मग 1 ते 40 चा ऑडिओ पाठवूया. मला सोपं जाईल सराव करायला. पुढच्या वर्गात आपण पुन्हा आकड्यांचा सराव करणार आहोत, तेव्हा सगळ्यांना आले पाहिजे 1 ते 40. चालेल. चला, आता सगळ्यांनी एन्जॉय करा. ठीक आहे. रविवार धमाल करा सगळ्यांनी. सुट्टी आहे ना, आणि आता इथे बँगलोर मध्ये जे कोण आहेत त्यांना 10 सुट्ट्याच दिवसांची येतात का? सुट्टी हा, असते. 10 बरोबर. दिवसाची सुट्टी चालू आहे इथे. चला, राधिका मजा एकदम करा. हसायला लागली सुट्टी हो, म्हटली. राजविकाला आवडतं. काय विराज? बँगलोर सुट्टी आहे. बँगलोर मध्ये सुट्टी आहे, बरोबर. शाळांना सुट्ट्या आहेत. मॅम, ओ, तुम्हाला माहितीये मी बाहेर कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे? जिथं मी जुन्या घरी राहत होते ना, त्यांच्याकडे जाणार आहे. होय हो का? का? अच्छा. कुठे ग, बँगलोर मध्येच की दुसरीकडे कुठे? बँगलोर मध्ये. बँगलोर मध्ये. हो, वा, मजा आहे मग तुझी. धमाल कर मग.
छान एन्जॉय कर हं. ओवी तू काय करणार आहेस ग? ओवी प्रॅक्टिसला जाणार आहे गाण्याच्या. हो ओवी प्रॅक्टिसला जाणार आहे बरोबर. नंतर आपल्या शाळेत पण म्हणून दाखव हं गाणं. छान. चालेल. चला सगळ्यांनी एन्जॉय करा. ठीक आहे चला. चलो अच्छा, भेटूया पुढच्या रविवारी. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. मॅम मला हाफ इयरली एग्जाम आहे. हाफ इयरली हो. एक्झाम आहे. अरे बापरे. ऑल द बेस्ट. शुभेच्छा तुला. शुभेच्छा. छान छान ओके, छान मॅम. कर exam. सगळ्यांसाठी एक्झामच आहे. हो ना, सगळ्यांच्या परीक्षाच आहेत. खरंच. सगळ्यांना शुभेच्छा. माझी परीक्षा तर झाली. झाली. बऱ्याच जणांच्या झाल्या आहेत, बऱ्याच जणांच्या आहेत. ज्यांची झाली त्यांना खूप अभिनंदन आणि ज्यांची आहे झालं नाही खूप त्यांना शुभेच्छा. मी हिंदीमध्ये पास झाले. हिंदी एक्झाम मध्ये पास झाली मी. झाले. शाबास. झाली मी नाही म्हणायचं, झाले मी म्हणायचं. ओके, झाले मी. ठीक आहे. चला बाय. चला. बाय बाय. भेटू पुढच्या मी पण रविवारी. पास झाली हिंदीचा एक्झाम. हो हो शाबास. छान नाट्य छान. तुझी मी माझी मॅथ्स कथा. एक्झामला पास झाले. हो अरे वा शाबास. छान. चला, चला आज कोणाला क्लास सोडवत नाहीये वाटतं. सगळ्यांना हो, गप्पा मारायच्या आहेत. आणि मला कन्नडला पण फक्त 19 आउट ऑफ 20 मिळाले. अगं महिला हो. फक्त नाही म्हणत ग, खूप म्हणतात. खूप फक्त झाले. 1 मार्क गेला म्हणतो आपण, हो की नाही. फक्त नाही, मला 19 मिळाले म्हणायचं आणि 1च मार्क गेला. हा. ओके, खूप छान. फक्त छान 19 मार्क नंतर. मिळाले. असेच मार्क मिळव. छान. आणि ते पण कन्नडमध्ये मिळालं होतं. हो, शाबास. खरंच कौतुक आहे. कन्नडामध्ये मी एक्झाम पास नाही झाली कारण मला कन्नडच नाही येत. हो का ग? हो, नाहीये. येईल तुला येईल, हळूहळू. हळूहळू येईल. हळूहळू ना तुला मराठी, हिंदी, इंग्लिश आणि कन्नड 4 भाषा येतील. 4 भाषा आहेत ती. आणि संस्कृत तर मी म्हणते वक्रतुंड महाकाय. श्लोक म्हणतेस ना, मग तुला 5 येतात म्हणजे आता भाषा, हो की नाही. तुला तर माझ्यापेक्षाही जास्त भाषा येतील. मी काउंट करता ते तुम्ही. हो. बर. चला मग लीव करूया. बाय. चला बाय. बाय. चल.